पवित्र पोर्टल बाबतीत एक नवीन अपडेट आलेली आहे. त्या अपडेटवर आज आपण शिक्षक बंधू आणि भगिनींनो चर्चा करणार आहोत. ही जी अपडेट आहे ही व्यवस्थापनासाठी सूचना आलेली आहे आणि व्यवस्थापनाने जाहिरात कशी टाकावी या बाबतीत एक सूचना पवित्र पोर्टलवर आलेली आहे. त्या सूचनेवर आज आपल्याला विचार विनिमय करायचा आहे आणि ती सूचना समजून घ्यायची आहे. ही जरी सूचना व्यवस्थापनासाठी असली तरीही ती आपल्याशी संबंधित असल्यामुळे ही सूचना अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे आपण या सूचनेचा मुद्देसूद अभ्यास करणार आहे. कारण यांनी इथं दिलेलं आहे व्यवस्थापनासाठी सूचना स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना. म्हणजे याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पण आहेत आणि खासगी शैक्षणिक संस्था पण आहेत आणि याच्यामधले जे रिक्त पद भरायचे आहेत त्याची जाहिरात कशी टाकायची त्या बाबतीत ह्या सूचना आलेल्या आहेत. तर याच्यामधले आपण महत्वाचे पॉइंट घेणार आहे. तर पहिले एक दोन पॉइंट आहेत हे संस्थे संबंधित आहेत, ते फार काही आपल्याला त्याच्यावर विचार विनिमय करायची गरज नाही. पण त्याच्या पुढचे जे 2 नंबर पासून आहेत, 2-3 नंबर पासून जे पॉइंट्स आहेत ते फार महत्वाचे आहेत. 3 नंबरचा जो पॉइंट आहे हा इथून आपल्याला याचं रीडिंग करायचं आहे. याला आपल्याला या हे जे परिपत्रक आहे पवित्र पोर्टलवरचं हे याचा सखोल स्टडी करायचा आहे. बघा 3 नंबरचा पॉइंट आहे व्यवस्थापनास जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदू नामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त माननीय विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्यावत प्रमाणित केलेली असणं आवश्यक आहे. म्हणजे कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था असो की खासगी शैक्षणिक संस्था असो त्यांना जाहिरात देण्याच्या अगोदर त्यांची जी बिंदू नामावली आहे ती अद्यावत करायची आहे आणि ती कोणाकडनं त्यांना करून घ्यायची आहे तर सहाय्यक आयुक्ताकडनं करून घ्यायची आहे, कारण त्याच्याशिवाय त्यांना जाहिरात देता येत नाही. हा 3 नंबरचा पॉइंट आहे आणि त्याचा आपण शॉर्टकट अर्थ घेतलेला आहे. पुढे 4 नंबरचा जर पॉइंट आपण बघितला तर यापूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावली नंतर एसईबीसी चे आरक्षण पेसा क्षेत्रातील आरक्षण यामध्ये बदल झाल्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनास बिंदू नामावली अद्यावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे. कारण एसईबीसी आणि पेसा याचं थोडंसं आरक्षण ते बदल झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी असे आदेश दिलेले आहे की प्रत्येक व्यवस्थापनास म्हणजे मग ते स्थानिक स्वराज्य संस्था असो की खासगी शैक्षणिक संस्था असो यांना त्यांची बिंदू नामावली अद्यावत करणं आवश्यक आहे. पुढे 5 नंबरचा पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय दिनांक 7/2/2019 याचा आपण अभ्यास केलेला आहे अगोदर. सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये सक्षम प्राधिकारी नमूद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बिंदू नामावली भरणारे प्राधिकारी, तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार संबंधितांनी लॉगिंग उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. बघा आता शिक्षण संस्थेला लॉगिंग सुद्धा यांनी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, कारण सरळचा जो काही लॉगिंग आयडी आहे तो त्यांचा लॉगिंग आयडी आहे आणि त्यांना रिसेट पासवर्ड करून त्यांना पेज सुद्धा आता उपलब्ध होते. फक्त त्यांना जाहिरात तयार करण्यासाठी 7/2/2019 चा GR पाहावा लागेल आणि त्याला मान्यता कोणाकडनं घ्यायची तर त्यासाठी त्यांनी काही प्राधिकारी यांची नेमणूक केलेली आहे, त्यांच्याकडनं ते तपासून घ्यायची आहे ती जाहिरात. पुढे बिंदू नामावली व विषयनिहाय रिक्त पदाची नोंद करणे व मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी खालील प्रमाणे आहेत. त्यांनी दिलंय की बिंदू नामावली कुणा तपासायची आणि विषयानुसार जाहिरात कोणी तपासायची त्यासाठी काही अधिकारी दिलेले आहेत, कारण आपल्याला याच्यामध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे हे प्राधिकाऱ्याशी तुम्हाला वेळ पडला तर एखाद्या वेळेस कॉन्टॅक्ट करू तुम्ही शकता, कारण एखादं जर काय तुमची चूक झाली विषयाची वगैरे आणि इकडे काहीतरी तुमचा विषय दुसरा असेल तर आपल्यालाही सुद्धा यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करता येतो. मग आता याच्यामध्ये पहिल्या याच्या कॉलम मध्ये दिलंय अक्रमांक दिलेला आहे म्हणजे अनुक्रमांक आहे, त्यानंतर व्यवस्थापनाचा प्रकार आहे, बिंदू नामावली व विषयनिहाय रिक्त पदाची माहिती भरणारे, तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी असं यांनी दिलेलं आहे. जिल्हा परिषदसाठी बघा शिक्षणाधिकारी प्राथमिक आहेत आणि त्याला मान्यता देणारे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ म्हणू आपण जिल्हा परिषदचे. एक स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषदच्या शाळेसाठी जर जाहिरात त्यांना द्यायची असेल तर शिक्षणाधिकारी प्राथमिक हे त्यांची बिंदू नामावली तपासतील आणि ती जाहिरात विषयानुसार आहे की नाही ते तपासण्याची जबाबदारी आहे आणि त्यानंतर ती फॉरवर्ड होते
CO ला, आणि CO काय करतात त्याला मग मान्यता देतात. असा हा यांचा जिल्हा परिषदचा प्रोग्राम आहे. महानगरपालिका असेल तर प्रशासन अधिकारी, शिक्षणाधिकारी, मनपा. महानगरपालिकेचे जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी बिंदू नामावली व्यवस्थित करायची आहे. त्यानंतर विषयानुसार जाहिरात तयार करायची आहे, त्याला मान्यता देतील मुख्य कार्यकारी अधिकारी. महानगरपालिका, प्रशासन अधिकारी, शिक्षणाधिकारी, मनपा यांना आयुक्त मनपा हे याला मान्यता देतात. आणि जिल्हा परिषदच्या शाळेसाठी प्राथमिक शिक्षक तयार करतील आणि मान्यता देतील CO जिल्हा परिषदचे. नगरपालिका, नगर परिषदा, कटक मंडळे यांचं प्रशासन अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे जाणार आहे. खासगी प्राथमिक, अध्यक्ष सचिव, संबंधित संस्था. खासगी जर प्राथमिक शाळा असेल खासगी व्यवस्थापनाची तर अध्यक्ष किंवा सचिव हे बिंदू नामावली अद्ययावत करतील आणि विषयानुसार जाहिरात तयार करतील आणि ती मग फॉरवर्ड करणार आहेत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे आणि ते त्याला मग मान्यता देतील. असा हा जाहिरातीचा प्रवास आहे. खासगी माध्यमिक शाळा, अध्यक्ष सचिव, संबंधित संस्था हे तयार करतील. त्यानंतर संबंधित शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई यांच्याकडे ती फॉरवर्ड होणार आहे, ते त्याला मान्यता देतील. खासगी उच्च माध्यमिक शाळा म्हणजे ज्युनियर कॉलेज, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यक्ष सचिव, संबंधित संस्था. त्याच्यानंतर ती जाणार आहे संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे. शिक्षण निरीक्षक असेल तर बृहन्मुंबई, ते त्याला मान्यता देतील. त्याच्यानंतर पुढे 7व्या नंबरचा पॉइंट आहे, हे झालं जाहिरातीला मान्यता देणारे प्राधिकारी. यांच्याविषयी आपण या टेबलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यानंतर बघायचंय आपल्याला 7 नंबर मध्ये बघा काय दिलेलं आहे. व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमाच्या शाळा असल्यास बिंदू नामावलीची माहिती माध्यमनिहाय नोंद करावी. म्हणजे बिंदू नामावली मग ते माध्यमनिहाय तयार काही सांगितलं जाणार, इंग्रजी माध्यमाची, मराठी माध्यमाची, उर्दू माध्यमाची जे काय असेल त्या पोस्ट त्याच्यानुसार त्यांना बिंदू नामावली तयार करावी लागणार आहे. रिक्त पदाची मागणी नोंदविताना सन 2022-23च्या संच मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदाची नोंद करावी. कारण त्यांनी संच मान्यता अगोदर केलेली आहे. तिथल्या जे काही प्रिन्सिपल असतात, जे मुख्याध्यापक असतात, त्यांनी त्या संच मान्यतेनुसारच यांना रिक्त पदाची नोंद मागणी करता येते, म्हणजे यांना जाहिरात देता येते. हे यांना बाइंडिंग आहे. रिक्त पदापैकी एखाद्या काही पदाबाबत माननीय न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदू नामावलीतील आरक्षण व विषयाची मागणी नोंदवावी. कोर्ट मॅटर असेल तर मग ते पद त्यांना वगळावं लागते. पुढे रिक्त पदाची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक हा इथं दिलेला आहे 21/6/2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदाच्या 80% मर्यादित मागणी नोंद करावी. म्हणजे 80% पद त्यांना भरता येतात. त्यानंतर पुढे यांनी दिलेलं आहे इयत्ता 1ली ते इयत्ता 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल. म्हणजे व्यवस्थापनाच्या ज्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा असतील त्यांना 1ली ते 5वीची जाहिरात देता येईल, 6वी ते 8वीचा गट तयार करावा लागेल, 9वी ते 10वीचा गट राहील आणि 11वी 12वीचा गट अशानुसार जाहिरात तयार करावी लागणार आहे. त्यानंतर अध्यापनाच्या विषयाची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक हा दिलेला आहे 13/10/2023 मधील तरतुदीनुसार कारवाई करावी. म्हणजे विषय कोणता तर शैक्षणिक क्वालिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्यांचा विषय आणि मग इकडे प्रवर्ग, हे सगळ्याचं त्याच्यामध्ये आपण केलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर त्यानुसारच त्यांना ती जाहिरात तयार करावी लागणार आहे. शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील तरतुदीनुसार आवश्यक सुविधा दिली जाईल. इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी या गटातील भाषा, गणित विज्ञान व सामाजिक शास्त्रे याप्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करता येईल. बघा इयत्ता 6वी ते 8वीचा जो गट आहे याला विषयानुसार नियुक्ती करता येते. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलंय त्यांचं शैक्षणिक म्हणजे ते काय पाहिजेत माहितीये का, ग्रॅज्युएट पाहिजेत, D.Ed और B.Ed पाहिजेत. तर त्यामुळे त्यांना त्या भाषेनुसार त्यांची नियुक्ती करावी लागणार आहे.